ते स्वतःसोबत बोलतात. मी आणि सर गेलो होतो, तर सगळी पूजा करून घेतली आणि तिथे जे भटजी होते ते सगळं आवरत होते. त्यांनी मला ओटीला पूर्ण ओटी दिली. विचारलं कुठून आलेत, का उशिरा आले तुम्ही, दुपारी यायचा ना महाप्रसाद होता. मी म्हणले कामामुळे शक्य नाही, पण देवींच्या मनात जेव्हा असतं ना तेव्हाच ते बोलवून घेते, असंही ते कुठंतरी सत्य आहे. मला ओटीला ब्लाऊज दिलं त्याने, ते पूर्ण सामान ते बांधून दिले आणि थोड्या वेळ मी तिथं थांबले. खूप छान वाटतं आजूबाजूचं वातावरण. कधी तर आपणाला वेळ मिळालं तर जाणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर इथं बाहेर सगळं हे पूजेचं सगळं साहित्य ठेवलं होतं, ओटी भरणं करणं. आणि हे आहे मंदिर. मी तुम्हाला थोडंसं दाखवते कारण अंधार पडला होता. सुरुवातीला गेल्यानंतर आजूबाजूला झाडी बिडी खूप छान आहेत आणि हे दिसतं तुम्हाला किती प्रसन्न वाटते. 1-2 छोट्या मुली होत्या ज्या खेळत होत्या आणि हे आतून असं गेल्यानंतर खूप मोठा बोलतात ना गाभाराच्या बाहेरचा जो हॉल असतो तो इथं पूर्ण हे केलेलं आहे. कदाचित कार्यक्रम पण इथं जास्त होत असेल. मी पूर्ण राऊंड मारला मंदिराला आणि इकडून मी सगळं पाहत होते. खूप छान वाटत होतं. असं आपल्या जवळपास खूप छान असे सुंदर मंदिर असतात. कधी तर आपणाला वाटलं तर जाऊन तिथं वेळ घालवा, खूप छान वाटतं. त्यानंतर दिशाकडे आले. मागे गणपतीचा तिच्याकडे उत्सव असतो आणि तिथं हे गणपती खूप छान डेकोरेशन केलं आहे मागे सगळं असं. आणि गाडीत आपला बसलेला गणपती स्थापन केले. मोदक, केळी, ओटीला जे काही असतं ते साहित्य आणि पूर्ण प्रसाद हे असं पूर्ण सजवलेलं होतं. ह्यानंतर इथे जे कोणी येतं दर्शनाला बोलतात की आपल्या ज्या काही इच्छा असतील ते मागितलं तर नक्की तुम्हाला गणरायाच्या बोलतात मनाप्रमाणे ते इच्छा पूर्ण होतात. पण प्रयत्न तर आपणालाच करायला हवा. गाडी खूप छान दिसत होती. माझं सारखं लक्ष तिकडंच जात होतं. आणि इथे असंच पूर्ण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मी जेवणाकडे वळले आणि तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय. पुरी, मसाले भात, छोलेची भाजी, सूप, मंचुरियन, भजी, जिलेबी, पापड. खूप छान असा महाप्रसाद म्हणजे जेवणाचंच. हे पूर्ण इकडे सगळेजण जेवतात आरामात. दरवर्षी नाही म्हणले तरी 250 ते 300 लोक तिच्याकडे दर्शनाला आणि जेवणासाठी असतात. इथं पूर्ण जेवण झालं आणि इथं हळदी कुंकाचं ती सगळं ठेवत असते. जितक्या काही बायका येतात सगळ्यांना ती हळदी कुंकू करते. तर ह्याच्यामध्ये ह्यावेळेस खूप छान वस्तू आणले. ते पुढे मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यानंतर.
आणि इथं जे येतील त्यांना नाम ओढणं, हळदी कुंकू देणं हे चाललं आहे. आणि हे काहीतरी झालं त्यावेळेस खूप जोरजोरात सगळेजण हसत होते. माझ्या एवढ्या लक्षात येत नाही आहे. तर दिशा आणि वर्षा आणि सगळ्याजणी मैत्रिणी येऊन गेले, पण कोणालाही मी शूटिंगमध्ये घेतले नाही कारण मी खूप उशिरा गेले होते. आणि त्यानंतर इथं जे कोणी दर्शनाला येत होते, दर्शन केल्यानंतर तिथं पंचामृत आणि प्रसाद हा म्हणजे जे येतात त्यांना ते देतातच हे असतं. आणि कोणी नसेल तर आपण आपल्या हाताने तो प्रसाद घ्यायचा असतो, कारण त्याच्यामध्ये बोलतात ना देवाचा आशीर्वाद असतो. आणि त्यानंतर ही दुसरी माझी मैत्रीण संगीता, तिच्याकडे गेले आणि सगळ्यात मला वाटतं मला लेट झालं. खूप छान अशी मूर्ती सजावट सगळं केलं होतं. तिथं थोड्या वेळ थांबलो. असं मागे गणपतीच्या सगळ्या ठिकाणी दर्शन झालं. 1-2 ठिकाणं अजून राहिलेत. उद्या सकाळी मी जाऊन दर्शन घेऊन येते. आणि जसं आपण गणपतीचं हे करतो तसंच मागेही गणपतीचं पूर्ण उत्सव असंच करतात. 2-3 ठिकाणी गणपतीला जाऊन आले. ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी दाखवले. थोडं शूट घेतले. शूट घ्यायला पण जास्त जमलं नाही मला, कारण मी 6 वाजता निघणार होते पालघरसाठी. तिथं दोघी-तिघींना भेटायचं. साड्या नऊवाऱ्या ज्या दिल्या होत्या ते द्यायचे होते. ते पण निघतानाच इथून आम्हाला 7 झाले आणि दर्शनाला गेलो. ते ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये दाखवलेला. खूप छान असं देवीचं तिथं मंदिर आहे. ॲक्च्युली वर्धापन दिन होतं. दुपारी जेवायला सांगितलं होतं, यायला सांगितलं होतं मला, पण मला जमलं नव्हतं. पण नेहमी मी स्टेटसवर ते देवीचा फोटो ठेवतात तेव्हा मी पाहते त्यांचा नेहमी. माझ्या मित्राचं गाव आहे तिथे, ते दापोली, आणि ते नेहमी त्याच्या स्टेटसवर तो फोटो ठेवत असतो ते देवीचा. मला खूप दिवसापासून दर्शन घ्यायचं होतं. निवांत दर्शन झालं, पण कोणीही भेटलं नाही कारण जायला खूप उशीर झाला. आम्ही वेगळ्या रस्त्यात गेलो, रस्ता वेगळा होता. मग तिथून पालघरला गेलो. तिथून ॲक्च्युली 8 वाजेपर्यंत निघून म्हणजे 7:15 तरी बोईसरला यायचं असं प्लॅन होतं. पण सगळं लेट झालं. आम्हाला बोईसरला यायला 9:15 झाले, 1 तास झाला. आणि खूप थकल्यासारखं जाणवत होतं कारण आज दिवसभर नाही म्हणले तरी 2-3 वन पीस आणि 1 ब्लाऊज, आणि हाही ब्लाऊज मी आजच शिवला. त्यामुळे 5-6 आणि घरात सगळं आवरायचं होतं. आज मागे गणपती, घरी आपण तरी ज्या दिवशी सण असतात सगळं घर झाडणं, पुसून घेणं, उंबरटा, देवपूजा ह्याच्यात पण उशीर झाला. सगळंच हे झालं. पण ठीक आहे, सगळं दर्शन झालं. जास्त मी शूट नाही घेऊ शकले आणि 1-2 ठिकाण तर राहूनच गेलो. उद्या जाऊन येते मी दर्शनाला. हळदी कुंकाला काय दिलं मी दाखवते. दिशा खूप छान देते काहीतरी. गेल्या वर्षी न दिलेलं ह्यावेळेस तिने गजरा दिला आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. खूप छान आहे. आपल्याला जेव्हा हे काय बोलतो कधी कधी आपल्याला घालायचं असतो आणि जाऊन आपल्याला बाजारात जायला वेळ नसतो, तेव्हा तुम्ही ह्या गजरा घालू शकता. हे बघा किती सुंदर दिसतोय. ओरिजिनल गजऱ्यासारखाच लुक येतोय. खूप सुंदर दिशाने हे दिले. आणि जितक्या जणी येतात, कमीत कमी 150 ते 200 बायका येतात. ते सगळ्यांसाठी संक्रांतीचं ह्याचं जे हळदी कुंकाचं वाण असतं गणपतीच्याच दिवशी हे दोन्ही करते. हे सगळं हे केलेलं आहे. अजून गेले होते 1-2कडे, छोटे मोठे काय दिले जातात ते कुठे बागेत ठेवले ते नंतर कधी तर दाखवते. खूप छान वाटतं सणाच्या ह्याच्यामध्ये सगळ्याकडे जाणं. थोडासा कामाचा लोड असतो त्यामुळं थोडं लेट वाटतं होतं. अजून एक मास्क मी दाखवते तुम्हाला. इथं समोरच आहेत मास्क, ह्याच्याच बाजूला ठेवले ते. आपण कोविडच्या ह्याच्यामध्ये हे मास्कचे प्रकार भरपूर शिवायचे आणि त्याला मागणी पण खूप होती. आतासुद्धा मेडिकल किंवा कोणी वापरत असेल तर मला अजूनसुद्धा ऑर्डर असतात. तर हा एक, आणि हा मरून कॉटनचा जे कपडा असतो माझ्याकडे ड्रेसमधला उरलेला त्याचा, हा दुसरा. हा त्यांचा दिला होता, तो इलास्टिक खराब झाला होता, तेही लावायला सांगितलं त्याने. आणि हा एक, तर तुम्हाला हा मी घालून दाखवते एखादा. तुम्ही बोलतील मास्क कसं काय घालता, कारण हे धुवायचं आहेत, कॉटन आहेत. तर हे बघा कॉटन आहेत प्युअर आणि व्यवस्थित बसतात आणि इकडं इलॅस्टिक आहे. तर खूप छान असा हा मास्क बसतो. हलू नको रे बाबा, हलू नको. आधी सांगत आमच्या जीव नाही असं झालं. पाठ भरून आले आज माझे. आणि आज कोणाकडेही असं शिस्तीत बसायला जमलेलं नाही. हे एक आहे. त्यानंतर
हा थोडासा वरचा भाग उंच असतो आणि इकडचा टाईट असतो, म्हणजे तुम्हाला हा नाकाच्या वरती हा असा